नमस्कार, मी अनुजा। सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं दिवाळी निमित्त किल्ले हनुमंतगडावर दीपोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी दिव्यांनी हनुमंतगड परिसर उजळून निघाला। पाहूया। गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या शिवकालीन हनुमंतगड शिवरायांच्या जयघोषात उजळून निघाला। दुर्ग सेवकांनी दिवे प्रज्वलित करून शिवरायांच्या जयघोषाचा जागर केला। निमित्त होतं सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सव सोहळ्याचं। सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थाननं या गडावर गेल्या 5 वर्षांपासूनची दीपोत्सवाची परंपरा कायम राखली। प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी यावर्षी पण पहिला दिवा आपल्या राजांना आणि आपल्या भारत मातेच्या वीर अमर जवानांना समर्पित केला। यावेळी प्रेरणा मंत्र गारत, राष्ट्रभक्ती व शिवभक्ती गीत म्हणत दुर्गसेवक, धारकरी, शिवप्रेमी यांनी दीपोत्सवाचा जागर करण्यात आला। आम्ही गड्या डोंगरचं राहणार, आम्ही गड्या डोंगरचं राहणार, साखर शुभाचं होणार, साखर शुभाचं होणार। आम्ही गड्या डोंगरचं राहणार, आम्ही गड्या डोंगरचं होणार, आम्ही गड्या डोंगरचं राहणार, साखर शुभाचं होणार। ईशान भगवे भूवर फडके, ईशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीज धडके, शत्रूचे मग काळीज धडके। मावळे आम्हीच लढणार, मावळे आम्हीच लढणार, साखर शुभाचं होणार, साखर शुभाचं होणार। यावेळी दिनेश सावंत, समीर गवस, दीपक राणे, विठ्ठल ताटे, राकेश ताटे, अश्विन गाड, गौरेश गवस, ओम प्रकाश नाईक, सिद्धेश परब, चिंटू आईर, बंटी आहिर, उमेश खडपकर, एकनाथ गुरव, प्रज्वल कोयंडे, नानू आईर, अमृत आईर, तेजस माळेश्वर, आबा आईर, लक्ष्मण लांबर, सुनील राऊळ आदी दुर्गसेवक व दुर्गप्रेमी उपस्थित होते। दीपक गावकर, ओटवणे।